श्री, जान्हवी थोडी इमोशनल आहे. ए बाबा प्लीज आत्ता जान्हवीची बाजू घेऊ नकोस तू. आपण कितीही इमोशनल असलो ना तरी कधी कधी आपल्याला काही बाबतीत भावना या बाजूला ठेवायला लागतात. जान्हवीचा फोन होता ना. श्री, जान्हवीशी न बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? मला आता कोणाशीच बोलायचं नाहीये. ओके, मग आपण नंतर बोलू. हे ऐक, आय वॉन्ट टू बी अलोन फॉर सम टाइम, सो प्लीज बाहेर जाऊन सांग नो फोन कॉल्स. शुअर. थँक्स. जान्हवी, मला वाटतं तू आज घरी जा. का ग? आय मीन इट्स ओके. इट्स नॉट ओके. सगळं ओके नाहीये हे तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय. श्री बोलत नाहीये माझ्याशी. आता 8व्यांदा फोन केला होता मी त्याला. आणि का उचलत नाहीये तो तुझे फोन? चिडलाय माझ्यावर. पण ही साधी नवरा बायकोतली कुरबुर नाहीये, बरोबर ना? जान्हवी, तूच म्हणतेस ना बोलल्यानं प्रश्न सुटतात. मग तू बोल जिजूशी. हे असं कुढत राहणं चांगलं नाही दिसत तुला. पण मग मी नाही बोलायचा प्रयत्न करत आहे का? हा बघ ना, फोनही उचलत नाहीये माझे. राहू दे आता, त्याचा फोन येऊ दे मगच बोलू. तू जिजूच्या ऑफिसमध्ये जा ना. हो, संवाद थांबू नये आणि त्यासाठी काहीही करावं लागलं तरी तू करायला पाहिजेस असं तू मला म्हणाली होतीस, आठवतंय? खरंय. चला, आज पहिल्यांदा तुला माझा काहीतरी उपयोग झाला. काहीतरीच काय ग? प्रत्येक वेळी सल्ले देणारेच मित्रमैत्रिणी असायला हवेत का? काही वेळा कोणीतरी आपल्या सुखाचा विचार करतंय. हे फिलिंग सुद्धा खूप आनंद देणारं असतं. मग जा जिजूच्या ऑफिसमध्ये. येस. नाहीच लागत आहे फोन. अरे देवा, अजून लागत नाहीये. काय फोन ऑफ करून ठेवला की काय काही कळत नाहीये. डोक्यात राग घालून घेतली हो. हिरवी कधी वागत नाही असा. इतका शहाणा मुलगा आहे ना तो. नर्मदा, खूप खूप वाईट विचार येतात तो मनात. काहीतरी भेडवाकडं करून बसला तर. असं काहीही होणार नाहीये. श्री चिडतो पण आतताईपणा करणार नाही तो. काय अर्थ आहे या सगळ्याला? म्हणजे इज इट वर्थ? मी इथे राहावं की नाही राहावं या एका प्रश्नामुळे या घराची ही स्थिती आहे. आय डोंट थिंक सो ही स्थिती सुधारेल. याची काहीच गॅरंटी नाहीये. दादा, हे बघ, तू असा स्वतःवरती दोष ओढून घेऊ नकोस. घेऊ नकोस म्हणजे? अरे दोष माझाच आहे. हे बघा, आपण कितीही केलं ना तरी तरी हा विचार आपल्या मनातून आयुष्यात कधी जाऊ शकत नाही. म्हणजे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. पण तू ही अपराधीपणाची भावना सतत मनात ठेवलीस ना तर ना तुला सुख मिळणार आहे ना समोरच्यांना. हेच म्हणाले मी त्याला. तू नॉर्मल वाग म्हणजे आपोआप सगळे नॉर्मल वागतील. श्री समंजस आहे.
तो वेडावाकडं वागणार नाही. आई, एकेकाळी तुला माझ्याबद्दलही असंच वाटलं असेल ना? परिस्थिती आली ना की माणूस कसाही वागायला लागतो, अगदी स्वतःच्या स्वभावाविरुद्ध. खरं सांगू आई, मला श्रीवर ही परिस्थिती येऊ द्यायची नाहीये. तू तसं वागलास कारण माझे संस्कार कमी पडले, पण श्रीवर त्याच्या 6 आयांचे संस्कार आहेत. हे फक्त दगड पाण्यात पडला की उठणारे तरंग आहेत. या घराचं खरंच गोकुळ व्हायचं असेल तर दुरावलेली माणसं परत यायला हवीत. पण माझ्या परत येण्यामुळे श्री दुरावेल ही भीती आहे माझी आई. नाही दुरावणार. श्रीचे या घराशी असलेले धागे अगदी घट्ट आहेत. तो एक पाऊल पुढे जाईल कदाचित, पण या घरापासून तो कधीही दुरावणार नाही. शक्यच नाही ते. जान्हवी, काय झालं तू श्री अचानक? कुठे आहे? अगं तो मगाशीच गेला. कुठे गेला? फोन तो फोन उचलत नाहीये माझा. एक मिनिट. मी घरी फोन करून बघते. हॅलो बेबी आत्या, श्री आलाय का घरी? नाही का? काही फोन वगैरे केला होता त्याने? बरं, नाही काही नाही, मी फोन करते तुम्हाला नंतर. हा करते. हो हो. नाहीये घरी. नाही जान्हवी, श्री आज खूप अपसेट वाटत होता. मला म्हणाला कुठेतरी एकटाच जाऊन बसतो. पण तू काळजी करू नकोस, तो येईल. डोंट वरी. मनीष, मी काय करू सांग ना. मला त्याचं मत माहिती होतं रे, पण त्याचे बाबा घरी यावे त्याचं मलाही मनापासून वाटत होतं. आणि हे आत्ता नाहीये, अगदी आमचं लग्न होण्याआधीपासून वाटतंय मला. श्रीलाही त्याच्या बाबांचं प्रेम मिळावं. त्याने इतकं अचानक विचारलं की मी खोटंही बोलू शकले नाही. नाही, पण त्याने काही फायदा झाला असता असं मला नाही वाटत. अरे पण तो तर नाराज झाला ना. माझ्यामुळे नाराज झाला. हे सगळं ना खूप वेगळ्या पद्धतीने व्हायला हवं होतं. शी. जान्हवी, तू एक काम कर, तू घरी जा ना. मी श्रीला कॉन्टॅक्ट करत राहतो, बघतो तो फोन उचलतोय का. नाही, मला माहिती आहे. आय मीन तो कुठे असेल हे मला माहिती आहे. कुठे? मी जाते, बघते. एक मिनिट, तू आता एकटीने कुठेही जायचं नाहीयेस. मी येतोय तुझ्या बरोबर. ऐक ना, काही वाटतं तर मी फोन करून कळवते ना. जान्हवी, मी येतोय तुझ्या बरोबर. हे बघ, श्रीला एकदा मी बघितलं ना की मी परत जाईन. चल. श्री, विचार करणं वेगळं आणि विचार घेणं वेगळं. तू सगळ्यांचा विचार करतोयस, पण कुणाचं म्हणणं विचारात घेत नाहीयेस. मलाही वाटतं त्यांनी इथे राहावं. I'm sorry. सॉरी. Shri, I'm really sorry.
कशाबद्दल? हे सगळं खूप खूप विचित्र पद्धतीने झालं रे. अरे मला वाटलं उलट सगळ्यांचं मत घेऊन छान लोकशाही पद्धतीने झालंय, त्यामुळे सगळे खुश असाल तुम्ही. आपण प्लीज घरी जाऊन बोलूया. कोणाच्या? आपल्या. जिथे जिथे काही परकी माणसं राहतात तिथे. नको ना बोलूस असं श्री, आणि माझ्या नको चिडूस तू प्लीज ना. मी कुठे चिडलोय? उलट मला अभिमान वाटतोय तुझा. तू अतिशय न्यायी आणि योग्य वागलीस. एका आदर्श नवऱ्याच्या, आदर्श बापाच्या बाजूने उभी राहिलीस. मी काही आदर्श वडिलांच्या बाजूने उभी नाही राहिली. इनफॅक्ट मी त्यांच्या बाजूने उभीच नव्हते, मी आईंच्या बाजूने उभी होते. आणि माझ्या विरुद्ध. श्री, आईंना गरज आहे रे त्यांची. मला तुझी गरज होती जान्हवी. कधी कधी सगळ्यांना जे हवं ते करावं लागतं ना. मग त्यासाठी आपला नवरा एकटा पडला तरी हरकत नाही. असं नाहीये श्री. असो, मला आता यावर काहीच बोलायचं नाही जान्हवी. रादर कोणाशीच काही बोलायचं नाही. अहो, तुम्ही काही खाऊन घेता का थोडस? नाही नको, श्री दिसू देत एकदा. इतकी काळजी वाटते त्याची. खूप काळजी वाटते काय, पण त्याचा फोनही लागत नाहीये. तुम्ही स्वीकारा किंवा नका स्वीकारू, या सगळ्याला निमित्त मात्र मीच आहे. बेबी काय म्हणाली ग जान्हवी? हेच की श्री आला का वगैरे विचारत होती. अगो भाई, म्हणजे तिच्यावरही रागावून बसलाय की काय हा? ऍक्च्युली नीट बोलणं झालं नाही. मी पुन्हा एकदा करू का तिला फोन? तिला का उशीर झाला काही कळत नाहीये. श्री, श्री, अरे तुझा फोन का लागत नाहीये? तू फ्रेश होतोस का? मी जेवायला वाढते तुला. नाही नको. अरे पण बेबेत्या, आता मी जेवावं की नाही हे सुद्धा आपल्या घरात चर्चा करून किंवा बहुमतानं ठरणार आहे का? का निदान हे तरी मी माझं माझं ठरवायचंय. मिस्टर आरजी, अभिनंदन तुमचं. तुम्ही माझ्याच घरात माझ्याच विरुद्ध निवडणूक लढवलीत आणि जिंकलातही. त्यामुळे आता तुम्ही इथे राहू नका हे सांगण्याचा तर मला अधिकार नाहीये, पण एक गोष्ट माझ्यापुरती निश्चित सांगतो तुम्हाला. तुम्हाला मी आरजी ह्या पलीकडे कुठल्याही नावानी किंवा नात्याने स्वीकारणार नाही. जे कधी माझं नव्हतंच ते मी आपलंसं करण्याचा प्रयत्न करणार नाहीये. त्यामुळे तुमच्या माझ्यामध्ये जी काही अदृश्य भिंत आहे ना, ती पाडण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका. श्री, ए श्री, मी बाबांची घराबद्दल बोलले, तुला सांगितलं का? आपले
पिकनिकचे फोटो आले, तू पाहिलेस का? जानवी, मी काम करतोय. मी सुद्धा. आता या क्षणी आपल्या दोघांमधला संवाद बिघडू नये, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम आहे. ओके, आणखीन काय काय अपेक्षा आहेत माझ्याकडनं? श्री, अपेक्षा नाही रे, इच्छा आहे. तू नेहमीसारखं वागावंस इतकंच. माझी ही इतकीच साधी इच्छा होती जानवी. माझा मुद्दा तुला पटला नसेल मान्य आहे, पण म्हणून जाहीरपणे माझ्या विरोधात तरी जायला नको होतंस. अरे पण आपलं असं काहीच बोलणं झालं नव्हतं श्री. काय बोलतेस तू हे जानवी? या विषयावर मी सगळ्यात जास्त तुझ्याशी बोललोय घरात, इतर कोणाहीपेक्षा. तसं नाही श्री, त्यांनी इथे राहावं याबद्दल आपलं काहीच बोलणं झालं नव्हतं. मान्य आहे मला की आपण या विषयावर असं स्पेसिफिक काही बोललो नाही, पण म्हणून जेव्हा नवीन एखादा मुद्दा समोर येतो ना, तेव्हा बायको आपल्या बाजूने उभी राहील अशी साधी अपेक्षा असते. विश्वास असतो तो जानवी. श्री, तुझ्या अपेक्षेप्रमाणे मी वागले नाही म्हणजे विश्वासघात केला? तू चुकीचा स्टँड घेतलास इतकंच माझं म्हणणं आहे. पण मग आई, आजी, बाकी सगळ्या जणी चुकल्या नाही, त्या फक्त आता इमोशनल होत आहेत. पण तू तर तटस्थपणे विचार करू शकतेस ना. मी फक्त आईंच्या बाजूने विचार केला. एक स्त्री म्हणून मी त्यांना समजू शकते श्री. आणि आतापर्यंत मी जे काही ऐकत आले ना, त्यात मला इतकं कळलंय, आईंना तुला जन्म द्यायचाच होता, पण म्हणजे अर्जुन बरोबर त्यांना संसार करायचा नव्हता असं नव्हतं. नवऱ्याशिवाय आयुष्य काढणं हा त्यांचा चॉईस कधीच नव्हता श्री. त्यांना कायम तुम्ही दोघे हवे होतात. आणि मग जर ती संधी त्यांना आज मिळू शकते तर ती त्यांना मिळावी, इतकंच म्हणणं आहे रे माझं. जानवी, मी माझ्या आईला जास्त ओळखतो. निश्चितच ओळखतोस तू, पण मला असं वाटतं मी माझ्या नवऱ्याला ओळखते. आणि त्याच्यासाठी त्याची आई आणि आजी किती महत्वाच्या आहेत, त्यांचा आनंद किती महत्वाचा आहे हे मला माहिती आहे श्री. आई आणि आजी खुश असतील तर तू खुश असणार आहेस हे मला माहिती आहे. आणि मी फक्त माझ्या नवऱ्याचा आनंद निवडला. दुर्दैवाने आता मला आनंद वगैरे काही होत नाहीये. तुझ्या रागापुढे तुला तो दिसत नाहीये श्री. पुढचे काही दिवस ना तू आईंकडे आणि आजींकडे बघ, नुसतं बघ. जर तुला माझं म्हणणं पटलं तर मला माफ कर, आणि जर नाहीच पटलं तर मी माझी चूक मान्य करेन. आईजी, चहा. अरे तूच आणलास. अल्बम बघायला बसलं ना की वेळ कसा जातो कळतच नाही. आईजी, आता मी अल्बम बघू शकते ना? हो, घे ना. हा बघ, हे मी, हे आणि रमाकांत. रमाकांतवर खूप जीव होता यांचा. आमचं पहिलं मूल ना. एरवी कधी सुट्टी घ्यायचं नाही, पण रमाकांत 1 वर्षाचा होईपर्यंत दर महिन्याच्या वाढदिवसाला हे घरी असायचे. त्याच वेळचा आहे हा. मला वाटतं 7व्या नाही 8व्या महिन्यातला. दे. श्री शांत झाला का? तुझ्याशी तरी नीट बोलतोय का तो? माझ्यावरही चिडलाय तो. फार काळ राग टिकत नाही त्याचा. आय होप सो. सगळं ठीक होईल, काळजी नको करूस. येऊ? थँक्यू. आईजी, थँक्यू. तुझ्याकडून खूप शिकले मी. या वयातही ग्रो झाले. माणसं बदलतात असं म्हणाली होतीस ना, मग मी त्या दृष्टीनं विचार करायला लागले. आणि आता बघ, माझी मुलं घरी परत आली आहेत. हे सगळं तुझ्यामुळे झालं. नाही आईजी, तुमचं मन खूप मोठं आहे, त्यात सगळ्यांना सामावून घेतलंय तुम्ही. चला, मला ऑफिसला जायची तयारी करायला हवी. मी येते.
आता आवाज येत नाहीये. अरे छोटासा फॅन असतो त्या, तो अडकला होता म्हणून आवाज येत होता. झालं ओके आता. खरंच हो, 2 लोकांना बोलवलं तर रिपेअर करायला, म्हणाले मायक्रोवेव्हच बदलून टाका. अगदी बरोबर चालतोय, काय गरज नाही. हो ना, फक्त आवाज येत होता त्याच्यातनं, आणखीन काहीच प्रॉब्लेम नव्हता. हो की नाही ग? काय थँक्स हा दादा. ए बेबी हेड अशी इकडे 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 गंमत सांगतो. बस 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 बेबी. काय माझे पाय चेपून नाही. पाय पाय दुखायला काय झालंय तुझं? पायाने काय केलंस रे तू? तू मायक्रोवेव्ह मध्ये काय करत होतीस का? नाही. नाही तरी सुद्धा मी तुला मायक्रोवेव्ह रिपेअर करून दिला. मग माझे पाय दुखतायत, चेपून दे. बस ना प्लीज. गप्प बसा दादा. काय हो, पूर्वी असं चिडवायचं तिला, अजूनही तसंच चळताय. अगं तेव्हाही लहान होती. 12-13 किलो वजन असेल तिचं. पाठीवरून असं चालायला लावायचो मी. ती चालायची विचारी, पण आता जर चालायला सांगितलं तर मी सपाट होईल. दादा हे चेप नका पाय. आणि काय रे, तिथे अमेरिकेमध्ये कोण चेपून देत होतं तुझे पाय? हा, काही नाही, मी आहे ना समोर तुझ्या, म्हणून माझ्याकडनं सेवा करून घ्यायची तुला. हे मला सांग, कुठल्या अँगलनी ही राब राब राबणारी आणि कष्ट करणारी दिसते का? काय रे. बरं आण तुझा पाय. थँक्यू. घे हं, माझ्याकडनं सेवा करून घे हं तू. आई ग. केवढं My God.